नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधानांच्या हस्ते आज नागरी सेवेतल्या कार्यकुशल अधिकाऱ्यांचा सत्कार. देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये मागेल त्याला शेततळे प्रकल्पाचा समावेश. लातूर, परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात. अग्निशमन दलातल्या जवानांच्या प्रशिक्षणासाठी अग्निशमन प्रबोधिनी उभारणार असल्याची रणजित पाटील यांची घोषणा. आणि 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला आज उस्मानाबाद इथं होणार नाट्यदिंडीनं सुरुवात. भरगच्च कार्यक्रमाची रसिकांना मेजवानी. आता सविस्तर वृत्त. 11व्या नागरी सेवा दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागरी सेवेत उत्कृष्ट कार्य केलेल्या सनदी अधिकाऱ्यांना गौरवण्यात येणार आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात केंद्र सरकारचे विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांनाही पंतप्रधानांच्या विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी असामान्य आणि वैविध्यपूर्ण कार्य केलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प मागेल त्याला शेततळे या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 30,000 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी राज्य शासनानं 120 कोटी रुपये खर्च केले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेततळी तयार करण्यात आली आहेत. देशातल्या 5 लाख शेततळ्यांपैकी 1 लाख शेततळी एकट्या महाराष्ट्रात पूर्ण करण्याचं राज्य शासनाचं उद्दिष्ट आहे. लातूर, परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिकांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही ठिकाणचे कल हाती येऊ लागले आहेत. लातूरमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत असून भाजपा 26 तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे. परभणीत काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादीनं 3 जागांवर तर भाजपा आणि शिवसेनेनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे. चंद्रपूरमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत तर काँग्रेसनंही 4 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर तर अपक्षांनी 3 जागांवर आघाडी घेतल्याचं वृत्त आहे. परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी 418 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी 401 उमेदवार रिंगणात आहेत तर चंद्रपूरमध्ये 66 जागांसाठी 460 उमेदवार रिंगणात आहेत. परभणी महानगरपालिकेसाठी 65%, लातूर महानगरपालिकेसाठी 62% तर चंद्रपूरमध्ये 47% मतदान झालं होतं. अग्निशमन दलातल्या जवानांच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अग्निशमन प्रबोधिनी उभारण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केली. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप आणि अग्निशमन सेवा पदक प्रदान समारंभ पाटील यांच्या हस्ते काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रबोधिनीकरता राज्य शासनानं पालघर जिल्ह्यातल्या विराथन खुर्द इथं 12.5 एकर जमीन दिली असून 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. काही वेळा नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागत असलं तरी योग्य काळजी घेतली तर आग आणि अन्य कृत्रिम आपत्तींची तीव्रता कमी करता येऊ शकते. विविध आपत्तींमध्ये हे जवान जीवाची बाजी लावून नागरिकांचं रक्षण करतात असे गौरवोद्गार पाटील यांनी यावेळी काढले. अग्निशमन दलातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं राहील असंही पाटील म्हणाले. तुळजाभवानी, श्री संत गोरा कुंभार तसंच ऐतिहासिक परांडा किल्ला, नळदुर्ग किल्ला, थारा शिवलेणी तसंच कल्याण स्वामी मठ अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेल्या उस्मानाबाद इथं 97वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून सुरू होत आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलात सुलभा देशपांडे नाट्यनगरीत हे 3 दिवसीय नाट्य संमेलन होणार आहे. नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर भूषवणार आहेत. संमेलनाची वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशानं गेले 4 दिवस व्यावसायिक नाटकांचा आस्वाद उस्मानाबादकरांनी घेतला. आज दुपारी नाट्यदिंडीनं संमेलनाची सुरुवात होणार आहे. यात जिल्ह्यातल्या ऐतिहासिक तसंच पर्यटन स्थळांची विविध वैशिष्ट्ये दाखवणारे चित्ररथ असतील. तसंच पारंपरिक वेशभूषेत शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी या नाट्यदिंडीत सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटनाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि आमदार सुजितसिंग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. 7,000 प्रेक्षक बसतील इतक्या क्षमतेचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या नाट्य संमेलनात
स्थानिक रंगकर्मींच्या विविध कलाप्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे। तसंच नाट्य संमेलनाध्यक्षांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमही होणार आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक विचार करत आहे, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं। पॅन्थर चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। पॅन्थर संघटनेनं दलित समाजाच्या प्रगतीसाठी अथक कार्य केलं। नामदेव ढसाळ यांच्यासारख्या नेतृत्वाखाली ही चळवळ जिवंत राहिली। या चळवळीत आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले, असं आठवले यावेळी म्हणाले। सातत्यानं वाढणारं तापमान आणि निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, असं आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे। उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनानं गेल्या वर्षी जनसामान्यांकरता तयार केलेल्या उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेचा लाभ 30 लाख नागरिकांना झाला होता। नागपुरात एप्रिल ते जून या काळात 43°C पेक्षाही अधिक तापमान असतं, त्यामुळे या 3 महिन्यात मृत्यूचं प्रमाणही जास्त असल्याचं आढळून आलं आहे। यंदाही शासनानं 36,124 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि इतर सदस्यांना प्रशिक्षण दिलं आहे। नागपूर शहरात 429 ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली असून बॅनर्स, फलक आणि इतर माध्यमांच्या सहाय्यानं जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। राज्यात स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 3 महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातल्या 13 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्यानं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं काम सुरू झालं आहे। या संदर्भात घ्यायची काळजी आणि उपाययोजनांची माहिती देण्यासाठी अहमदनगर इथं काल एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत खासगी आणि सरकारी क्षेत्रातले 175 डॉक्टर सहभागी झाले होते। हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे इन्फ्लुएन्झा AH1N1 या विषाणूंचा फैलाव होतो, तसंच स्वाईन फ्लूवरील उपचारांना विलंब झाल्यानं आजार बळावतो, असं राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी यावेळी सांगितलं। आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनीही स्वाईन फ्लू होऊ नये याबाबत काय काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन केलं। स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये अंगदुखी, ताप येणे, सर्दी, पडसे, क्वचित जुलाब अशी लक्षणे आहेत। यापैकी ज्या रुग्णाला 2 दिवस उपचार करूनही प्रतिसाद मिळत नाही, त्या रुग्णाला जर टॅमिफ्लू नावाचे औषध हे 5 दिवस दिले की 100% हा आजार बरा होतो। ज्या रुग्णास स्वाईन फ्लू झालेले आहे अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, हस्तांदोलन करणे किंवा शिंकताना खोकताना तोंडासमोर रुमाल धरणे असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात येत आहे। राज्यातल्या उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावून उद्योग क्षेत्राला चालना मिळावी या उद्देशानं भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीच्या वतीनं नाशिकमधल्या अंबड इथं राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार हे या परिषदेचे संयोजक असून राज्यातल्या 150 प्रतिनिधींनी यात भाग घेतला आहे। नाशिक महानगरपालिका आणि भाजपाच्या सहकार्यातून उद्योजक नाशिककरांना हव्या असलेल्या सर्व सोयी दिल्या जातील अशी ग्वाही नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी या परिषदेत दिली। मेक इन इंडिया या अभियानानुसार उद्योजकांना प्रोत्साहन देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही आघाडी प्रयत्न करेल, असं आश्वासन पेशकार यांनी यावेळी दिलं। मेक इन इंडिया या उपक्रमाला अधिक बळ मिळावं आणि प्रत्येक औद्योगिक क्षेत्रामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस, उद्योग करण्याची सुलभता वाढावी आणि त्याचं वातावरण एक चांगलं निर्माण व्हावं अशा ह्या प्रमुख उद्देशाने हा इव्हेंट या ठिकाणी घेण्यात आला। आणि या राज्य परिषदेच्या निमित्ताने या सर्व उद्योजकांना एक नवीन योजना, सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती सगळी करून देण्यात आली आणि सगळ्या सरकारच्या योजना ह्या तळागाळातल्या छोट्यात छोट्या उद्योगापासून ते मोठ्यात मोठ्या व्यावसायिकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी उद्योग आघाडी कशी कटिबद्ध होईल या प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला। 22 एप्रिल हा दिवस दरवर्षी वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो। उद्या साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचं औचित्य साधून मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे हॉलवे फाउंडेशन यांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पृथ्वीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या फाउंडेशननं यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय शिबिर आणि कार्यशाळा अशा विविध योजनांची माहिती दिली।
चित्रपट अभिनेता जॅकी भगनानी, अभिनेत्री तुलिप जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी पर्यावरण रक्षण आणि मानवी जीवन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अनियमित वीज पुरवठा, वीज खंडित होणं तसंच वीज जोडणी, वीज देयक वेळेवर न मिळणं यासारख्या नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही होण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमाची सुरुवात पुण्यातून करण्यात आली. या माध्यमातून नागरिकांच्या महावितरणबद्दलच्या तक्रारी त्वरित सोडवण्यात येतील अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुण्यात काल ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण, महापारेषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विजेच्या समस्यांचं तत्काळ निराकरण होण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऊर्जा मंत्र्यांशी संपर्क साधत तक्रार दाखल करता येईल. मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या 107व्या जयंतीनिमित्त काल पुण्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 14 एप्रिलपासून सुरू असलेल्या राजा परांजपे महोत्सवाची सांगताही काल झाली. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्रवीण तरडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राजा परांजपे यांच्यासारख्या कलाकाराच्या नावानं सन्मान स्वीकारणं ही आपल्यासाठी कौतुकास्पद बाब असल्याचे उद्गार मोहन जोशी यांनी यावेळी काढले. आपला काळ खऱ्या अर्थानं गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार तितक्याच ताकदीच्या व्यक्तीला दिला जात आहे, असं मुक्ता टिळक म्हणाल्या. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे रोखीनं किंवा एनईएफटीद्वारे देण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे. धनादेशाद्वारे व्यवहार होत असल्यानं जीवनावश्यक आणि शेतीचा माल खरेदी करण्यासाठी अडचण येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीनं घेतला आहे. शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळालं पाहिजे. 24 तासाच्या आत रोख त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. आता सध्या शेतकऱ्यांना या ठिकाणी खरीपाच्यासाठी पूर्व हंगामाची तयारी करायची आहे. काहींना शेत नांगरायचं आहे, शेतकऱ्यांना बी बियाणं घ्यायचं आहे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरीप हंगामाची पूर्व तयारी करण्यासाठी त्यांना रोख पैशाची गरज आहे. म्हणून आमची ते प्रमुख मागणी अशी राहणार आहे शेतकऱ्यांच्या वतीने की शेतकऱ्यांना रोख पेमेंट किंवा एनईएफटीद्वारे पैसे अदा करण्यात हे व्यापाऱ्यांनी दिले पाहिजेत. व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आडमुठं धोरण घेतलं आणि आम्ही या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये पेमेंट देणार नाही किंवा एनईएफटी करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे आपल्याला कालपासून बाजार समिती बंद ठेवावी लागली. यामुळे निश्चित शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. परंतु एक कायमस्वरूपी तोडगा निघावा, शेतकऱ्यांना रोख स्वरूपात त्या ठिकाणी पेमेंट मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून या भूमिकेतून बाजार समितीने हा निर्णय घेतला. सांगली जिल्ह्यात आगलगाव फाटा इथं आज पहाटे टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात दगावलेले सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातले असून ते देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 46.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. याच काळात विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधानांच्या हस्ते आज नागरी सेवेतल्या कार्यकुशल अधिकाऱ्यांचा सत्कार. देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये मागेल त्याला शेततळे प्रकल्पाचा समावेश. लातूर, परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात. अग्निशमन दलातल्या जवानांच्या प्रशिक्षणासाठी अग्निशमन प्रबोधिनी उभारणार असल्याची रणजित पाटील यांची घोषणा. आणि 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला आज उस्मानाबाद इथं होणार नाट्यदिंडीनं सुरुवात. भरगच्च कार्यक्रमाची रसिकांना मेजवानी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.